नाही नाही, फक्त मी जे सांगितलं ते पुरं कर जा. टेन्शन नाही मग. चला येऊ आम्ही. हा बाई या, मला पण शाळेत जायला लागते. चला. जवळ बुवानी दिसले, मला सांगितलं ना बाहेर गेली म्हणून तेच ते लावत राहता. वहिनी खुश आहे ना तुम्ही? हा हा सुषमाताई, खुश आहो मी. नाही तर मला काय झालं नाराज व्हायले. तर अक्षय चला मग. सुषमा आत्या येतो, बबली येतो. पाहिजे राणीला काही काम पडलं तर बबली मी येईपर्यंत. जाय रे, शिकवू नको तू. नाही बबली, अक्षय खूप चांगला स्वभावाचा पोरगा आहे. आई खूप मस्ती करतो तो माझ्यासोबत, तुम्हाला माहीतच नाही अजून. पा आता पाहिजे आपल्या गावातली बायको केली, मला किती परेशान करते तो. आई चला बरं, बाकीचे कामं राहिले तर राहू देतो मी. आई मी ड्युटीवर जातो, ट्युशन आहे ना, 2-3 दिवस सुट्टी दिली, पाहुणे होते तर. चला आपण पैसे घेतो द्यायचे, जास्त सुट्टी देणे बरं नाही. आई तयारी करतो आणि जातो मी शाळेत. हा बंटी कुठे गेला? वहिनी म्हणते येतात ना, तुम्हाला सांगितलं ना. काय प्लॅन झाला सासू जवायचा? काही समजलं नाही मला. बबली चला पाणीपुरी आले, ताजी ताजी पाणीपुरी, पुदिन्याची पाणीपुरी. चला पाणीपुरी. पप्पू असं बसून चलते काय? मस्त जोराजोरानं बोंबल ना, पाणीपुरी पाणीपुरी. असं नसते जमा धंदा. चला उठा, आपण दोघे जण करू. वहिनी लोक काय म्हणतील, कसे बोंबलतात ते लोक. उठा पप्पू, कोणीच काही नाही म्हणत. पा कशी गिऱ्हाईक आणतो मी पकडून. चला मावशी पाणीपुरी, चला ताजी ताजी पाणीपुरी. 10 रुपयाले 10 पाणीपुरी. या लवकर लवकर. वहिनी अशानं तर तुम्ही दिवाळ काढून टाकसान. 10 रुपयाची 10 पाणीपुरी जमते काय? मग काय होईन आपल्याला? थांबा ना पप्पू, गिऱ्हाईक लागेपर्यंत. काकू काकू मला द्या पाणीपुरी. हो हो, ये ये तुला देते पाणीपुरी. छान आहे. उद्यापासून तुझे दोस्त मित्र सगळ्यांना घेऊन येशील. 10 रुपयाची 10 पाणीपुरी. अरे बापरे, हे वहिनी मला 8 दिवसातच दुकान बंद करून टाकायला लावते. दे काकू मला. ये लवकर ये. ये मैत्री मैत्री, लवकर ये लवकर ये. हो आली आली. दे काकू, माझ्या मैत्रिणी सगळ्या जणी आल्या आता. तुमची पाणीपुरी पुरती की नाही पुरत, द्या लवकर लवकर. पप्पू काय पाहून राहिले, तर द्या पाणीपुरी. मनीषा तू तर मी दुकानावर चालली, गेली नाही का अजून? मनीषा आई काय झालं? अरे मनीषा मी म्हणत होते तू म्हणा दुकानात जातो मी, गेली नाही का अजून? नाही मी नाही गेली, तुमची लाडकी सून गेली ना, सुलोचना. थांब म्हणा आता. तू पाणीपुरीचं पाणी बनवतं, आलू शिजवतं, खटही करतं. आता पाणीपुरीचं पाणी बनवलं की मी त्याच्यानी कलाकारी केली. नाही पप्पू तुला हाकलून देईन दुकानातून, तर या नावाची मनीषा नको म्हणू म्हणा. थांब तू आता. आई काय म्हणत होते आई तुम्ही? कोण आवाज देऊन राहिला तुम्ही मला आता? मग काम तर कोणतंच नव्हतं. तसं नाही म्हणून राहिली मनीषा तुला मी. तू म्हणूनच मी दुकानात जातो म्हणून तुला म्हटलं मी गेली नाही काय म्हणून. मी आवत घरी जाऊन पाहिजे दुकानांनी गिऱ्हाईकी आहे नाही आहे. अजून कधी पाणीपुरीचं पाणी लागलं, आलू लागले, शिजवून ठेव. ठीक आहे पाहून येतो मी. मनीषा कोण अशी करते काय माहित. अरे तू मनीषा ना, सविताची बहीण, रिंकूच्या भाऊजाईची? हो काकू, पण मी नाही ओळखलं तुम्हाला. मी ओळखलं तुले. रिंकूला ओळखतं ना तू? हा हा ओळखलं ओळखलं काकू ओळखलं. त्याच्या सासूबाई आहे ना तुम्ही? कशी आहे रिंकू त्याची तब्येत? चांगली आहे. माझ्या सुनीले दिवस गेले आता. आता 7 महिना करावं लागते, पण तिच्या आईले अजून जाग नाही आला. 7 महिना लागला सुनीले, तिच्या पोरीले. पाहून घे मनीषा, आपण जे जे मुलाचा करतो का नाही ते बाया डोक्यावर बसतात. आता रिंकूच्या आईले समजत नाही काय? आपण 7 महिना करू दे. तूच सांग कोण करते ओटी भरायचा कार्यक्रम? काकू माझ्या बहिणीचा माझ्या आईनंच केला होता. मग सांग तिच्या आईला अक्कल नाही का? मग आपल्या पोरी 7 महिना लागला, विचारपूस करू दे, तब्येत कशी आहे, कधी कार्यक्रम करू, काय करू. हां बस तेच घरानं चलते, पोराचं सुनीचं शेजाऱ्या पाजाऱ्याचं. अशी आहे शांताबाई. आपण म्हणशील तर भांडणं होतात. जाऊ दे काकू, करतीलच ते मागं पुढे. पण त्याचं बी टायमिंग असते ना. धरलं न वरलं करता येते काय? ब्राह्मणाजवळ जावं लागते, तारीख काढावं लागते. हे तर काही घेणं देणं नाही शांताबाईले. एखाद्या दिवशी तर चांगले खरडपट्टीच काढतो मी शांताबाईची. अरे बापरे, खूप संतापल्या रिंकूताईचे सासू. चल मी जातो शांता काकूला सांगायसाठी, नाही राहत आठवण. पप्पू जमला? पा किती मोठी गिरायकी झाली. आता मला तुमच्या हातची 1 प्लेट द्या बनवून. मस्त मी पाणीपुरी खातो आता.
बनवा बनवा लवकर माझ्यासाठी. हो वहिनी, बसा. मनीषा, एक काम करतो. दुकानचा पहिला दिवस आहे, काय कामं चालू आहेत आणि काय नाही. दुकानच्या इकडून तर येतोच मी, मग जातो शांता काकूच्या घरी. वहिनी, घ्या वहिनी. खूप टेस्टी बनवली मी पाणीपुरी, फक्त तुमच्यासाठी. पप्पू, फक्त वहिनीसाठी? बायकोसाठी नाही बनवत काय? नाही नाही मनीषा, आपल्या दोघीसाठी बनवली पाणीपुरी. मला वाटलंच तू येशील, म्हणून त्याला मी जास्त पाणीपुरी बनवायला लावली. ये ये बस. मनीषा, ये ये, तुला पण देतो बनवून मी. मला नसले तर चालते, पण तुमच्या बहिणीला द्या पाणीपुरी बनवून. मनीषा, बस ना. लोक काय म्हणते मी तसा, गिऱ्हाईक येतात बरं. आतापर्यंत गर्दीच गर्दी होती. थकली मी पाणीपुरी देऊ देऊ, म्हणून बसली मी खात. आणा द्या पप्पू. चल घे लवकर मनीषा, घे लवकर. तुम्हीच घ्या ना खाऊन, मागून पुळून. पप्पू, कशी आहे तुमची बायको? आता उद्या एक काम करा, तुम्हीच तिला पाणी बनवायला लावा, तुम्हीच तिला आलू उकळायला लावा, तिला खटे बनवायला लावा, सगळं तिला बनवायला लावा. आणि पहा मग तिची मज्जा. जाऊ द्या वहिनी, या आपण दोघं जण खाऊन घेऊ मस्त. काय रे बा पप्पू, पाणीपुरीचं दुकान लोकांसाठी टाकलं की तुमच्या स्वतःसाठी टाकलं रे? नाही नाही झाबरू मामा, या या खा पाणीपुरी. माधुरीला मामीला आणायचं होतं. हा, आता उद्या घेऊन येईन ना. गेली बाई बबली शाळेंदी ड्युटीवर. हा बंटी नाही आला अजून. थांब, मला त्याचा डोटफुलच वाटून राहिलं. त्याला फोन करून पाहतो बरं मी, कुठे आहे काय आहे तर. हॅलो बंटी, कुठे आहेस रे? आई, आता मी कामात लागून राहिलो, मला फोन करायची गरज नाही. बबली म्हणते ना नेहमी, रिकामा 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 म्हणते मला. आता पाय मला, आता मला वेळ नाही सापडणार. मी धंदा लावून राहिलो आई. बंटी, खरंच काय? का रे पैसे? आता तू काहीच विचारू नको मला. ठीक आहे ठीक आहे, तू घरी नाही आला म्हणून फोन केला. कर कर. माय भाई, माय बंटी धंद्यात गुंतून राहिला. नाही नाही, बबलीने केलं बी त्याला सारखं. चांगला आहे म्हणा बापा. चल सविताच्या घरून येतो, सांगतो तिला गेले म्हणून पाहुणे. राणी, कुठं गेली हो राणी? आली आली काकू. आई लवकर ये लवकर ये, सुषमा काकू आले. सुषमा काकू, तुमच्या मनापासून धन्यवाद मानते काकू मी. तुमच्यामुळे सगळा योग घडून आला. सुषमा, आताच आली काय? आई, या काकूमुळे आपलं सगळं नशीबच पलटून चालला आहे की नाही आई? हो राणी, बरोबर आहे. काकू बसा ना, चहा करते मी. नाही नाही राणी, मी इकडे अशीच आली, सविताच्या घरी चक्कर मारतो म्हटलं. आता तर मला त्यापासून डबल पेढे खा लागतात राणी. हा काकू, मी मनात म्हणूनच राहिली की शांता काकूच्या घरी, सविता काकूच्या घरी, सुनीले सगळेले पेढे घेऊन जावा. जाऊ का काकू? माझं खूप मन होऊन राहिलं. राणी, मग त्याच्यानी शर्माची काही गोष्ट आहे काय? जा ना, चल माझ्यासोबत. मी येतो शांताबाईच्या घरी, सविताच्या घरी येतो मी. आता मैसूनही गेली ड्युटीवर, मी रिकामीच आहे. चल घे पेढे. जाय राणी जाय. सुषमा, मै पोरगी खूपच खुश आहे. कौशल्याबाई, झालं ना चांगलं आता, काही काळजी नको करू. आता आता चांगली तब्येत ठेव आणि सगळं बरोबर का होते. चला काकू, सगळे वाटे राणीचं लग्न होते की नाही होत, होते की नाही होत, पहा म्हणा. आई, ये तुम्ही 2-3 घरी पेढे वाटून. चला काकू. चल राणी. देवा, माया पोरीच्या नशिबात अशीच खुशी ठेव रे बापा देवा. सविता काकू, ओ सविता काकू. बापरे राणी, पेढे? कशाचे पेढे? नोकरी तर पहिलेच आहे, लग्न बिग्न जुळलं की काय? हो वहिनी, लग्न जुळलं ना. माहित नाही का तुम्हाला? सविता काकूने सांगितलं नाही काय? नाही, काहीच नाही सांगितलं. कोण आहे कोण? माहिती. सविता आंघोळ करता करता आली काय? आई, काही जनाची तर मनाची ठेवा जराशी. कोणी आलं काय आलं पायाली मी याव ना. या जागा माणसं असते तर चांगलं वाटते काय? चल हा बाथरूम मध्ये. असंच आहे आमच्या घरी. सो आणा द्या पेढे. चबऱ्या तोंडाची, मला म्हणते ते चबरी. मला माहित आहे काय हे आहे म्हणून? मला वाटलं कोणी नाही, आवाज देऊन राहिलं, बाईचा आवाज होता म्हणून गेली मी बाहेर. मला म्हणते जनाची ते मनाची.
म्हणजे मग लाज शरम खाते ते. थांब म्हणा तू आता. सासू म्हणून तू मला काही म्हणतच नाहीस. हा, तुला तर निरा वाटते मी निरा फतोरच आहे. श्यामले घरी येऊ दे. शांता काकू, कुठे गेले शांता काकू? सविता ताई? बाय बाय. मनीषा, तू कधी आली हो? काकू आताच आली मी, आवाज देऊन राहिली. कुठे गेली सविता ताई पण? मनीषा, चांगला आहे ना घरी गेली? शांता काकू, दुसऱ्याची घरातल्याची काळजी घेणं कमी करा तुम्ही. तुमच्या पोरीच्या लक्ष द्या काकू, रिंकूताईच्या इकडे. काय झालं मनीषा रिंकूताईले? मनीषा काय झालं? काकू मी आता बाहेरून येऊन राहिली होती. मी माहिती आहे तशी तुमच्या इकडे पलटली. रिंकूताईची सासू भेटली होती. 7 महिना लागला म्हणे पोरीले. शांताबाईचं काम नाही काय येणं. शांताबाई धाक पडला. 7 महिना कोण करीन, ओटी कोण भरा लागते. शांता काकू लय बळबळ बळबळ करत जा रिंकूताईची सासू. आता म्हणे शांताबाईची खरडपट्टी काढतो, असं तसं. म्हणू नका तुम्ही असं म्हटलं म्हणून. तुम्हाला जे सत्य आहे ते सांगून राहिली मी. पण तुम्ही सगळं मनात ठेवा काकू. काकू त्याचं काही चुकलं नाही. तुमचं काम आहे ना विचारपूस करणं, नाही जाणं झालं फोनवर बोलणं, कोणता महिना लागला काय लागला. आता असं म्हटलं माझ्याजवळ, रिंकूताईला किती बोलले असतील त्या काकू. पाय सविता, मी म्हणू कोणी जातो आणि मला दुसरेच कामं निघतात. आई, तुम्ही खाली गेले त्या राणीच्या घरी, मग असं करू दे तसं करू दे. आपलं आपलं पाहिलं पाहिजे आई. आपल्या पोरीले त्रास होईल असं करून राहिल्या तुम्ही, आणि बसल्या कोणाच्या हेलपाटे करत. जाऊ दे शांता काकू, आता काही बिघडलं नाही. आज संध्याकाळी चालले दादा तुम्ही. मनीषा, बरं झालं तू सांगायसाठी आली मध्ये. रिंकूला पण खराब वाटलं असेल. आई आली नाही. नाही नाही, आजच जातो मी रिंकूच्या घरी. हे काय आपलं चलतेच आहे, पण आपल्या पोरीला तब्येत नाही झाली पाहिजे ना. शांता काकू, सविता वहिनी, घ्या पेढे, घ्या पेढे. बापरे राणी, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू वहिनी. कुठे गेला राजा? राजासाठी डबल पेढे आणले की ड्युटीवर गेले? ठीक आहे मग, तुम्हीच घेऊन घ्या त्याचे पेढे. घ्या, पूर्णचे पूर्णच घेऊन घ्या. वहिनी, साखरपुड्यात नाही आल्या, पण आता लग्नात नक्की आहे बरं. चला काकू, येतो मग. चल शांताबाई, येतो आम्ही. हा हा सर, सुषमा. हा शांता काकू, राणी खुश आहे. राव ना बिचारे खुश. कोणाचंही चांगलं हो मनीषा, त्याच्या पाठीमाग आपलं चांगलं हो. मनीषा, चल बरं तू, तुला विचारपूस करतो मी. हा सविता ताई, चल. पाहिलं मंडळी, राणीचं चांगलं झालं, 3 जिंदगीचं चांगलं झालं. पा कोणाचंही चांगलं होते, त्याच्या मागं शांताबाईचं समाधानच आहे. मंडळी, व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज, सोडून देऊ नका. शांताबाई तुमच्यासाठी खूप मेहनत करते हो, आणि तुमची नावं पण घेते. तरी तुम्ही शांताबाईले कमेंट करत नाही, सबस्क्राईब करत नाही. असं नका करू. तर आपण काही जणांचे नावं घेऊ. इंदू नरडे, मंजू काळे, लीना गोडम, बेसा नागपूर, सुशीला गांधी, वीणा वानखडे, संगीता ठाकूर, योगिनी रोमन, पूजा सोईतकर, रंजना इंगोले, रेश्मा अजय चौधरी, ममता बोचे, नम्रता शिंदे. चला, व्हिडिओ पूर्ण पहा. शेअर पण नक्कीच करा, लाईक पण करा. चला मग, भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. अरे बंटीनं काय धंदा लावला काय नाही हे दाखवत असतं मला पुढच्या भागात. मजाच मजा बंटीची. मग चला भेटू.